हे जे खोटे कागदपत्र बनवतात, खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला घेतात, याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकारने मोहीम चालवली आहे। मी एक उदाहरण देऊ इच्छितो की पुणे शहरात या संबंधात जन्माचे दाखले बांगलादेशी रोहिंग्यांना देण्याच्या बाबतीत अधिकारी बऱ्यापैकी जागरूक आहेत। आतापर्यंत 2024 या वर्षात फक्त 60 लोकांना जन्माचे दाखले दिले गेले। त्याच्या समोर मालेगाव मध्ये एकट्या मालेगाव शहरात 4318 लोकांना दाखले देण्यात आले। अमरावतीमध्ये 4537 4537, मुंबईत फक्त 58, पुण्यात फक्त 70, पण बाकी अनेक असे शहरी एरिया आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांना हे तहसीलदारांनी दाखले दिले आहेत। या सगळ्यांचा रिव्ह्यू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला आहे। 2023 नोव्हेंबर मध्ये जे जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याचा कायद्यात अधिकार आधी मॅजिस्ट्रेट कोर्टाला होता, तो तहसीलदारांना देण्यात आला। त्यामुळे हा गोंधळ सुरू झालेला आहे। या सगळ्या बांगलादेशी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवला। मी पुणे शहरात जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या संबंधात बऱ्यापैकी काम केले आहे। कुठलाही बोगस बांगलादेशीला असे दाखले दिले नाहीत, त्यासाठी कौतुक करतो।